त्यानंतर आपल्या मालवणकर मॅडम आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. मी हॅलो. त्यांना विनंती करतो. हॅलो. एक आत्ताच एक गुरुपौर्णिमेला एका विद्यार्थ्याने मेसेज टाकला होता आणि त्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह सॉरी माझं औषध घ्यायची वेळ झाली. विद्यार्थ्याने एक मेसेज टाकला होता, फार म्हणजे त्याच्या मला कल्पकतेची कमाल वाटली. उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह वाकलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह उलट आहे आणि त्याच्या पायाशी प्रश्नचिन्हाचा जे पॉईंट आहे तो टेकवलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्या उद्गारवाचक चिन्हाच्या पायाशी प्रश्नचिन्ह, काहीतरी वेगळा शब्द आहे, प्रश्नचिन्ह नतमस्तक झालेलं आहे, ते उद्गारवाचक चिन्ह म्हणजे गुरु. अर्थात गुरु म्हटल्यानंतर उद्गारवाचक म्हणजे बोलणार आणि प्रश्न तुमच्या मनात जेव्हा तुम्ही शाळेत येता तेव्हा असंख्य प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं देण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाची बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आणि तो गुरु म्हणजे जर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे जर आम्ही असू तर तुम्हाला आशीर्वाद देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि आशीर्वाद देताना केवळ दीर्घायुष्य व्हा, यशस्वी व्हा म्हणण्यापेक्षा दीर्घायुरारोग्य लाभो असं म्हणायला मला आवडेल. दीर्घायुष्य नुसतं नको तर आरोग्य संपन्न दीर्घायुष्य पाहिजे. हो, पण हुरळून जाऊ नका. नुसत्या आशीर्वादाने काही होणार नाही. कारण आशीर्वाद फक्त आम्ही डोक्यावर हात ठेवून देऊ, पण त्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करायला पाहिजेत. आणि ते प्रयत्न म्हणजे नित्य व्यायाम. आणि यासाठी आयुर्वेदाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये जी दिनचर्या दिलेली आहे ती अंगीकारण्याचा प्रयत्न करा. दीर्घायुष्य मिळवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त 15 मिनटं प्रत्येकाने सकाळच्या वेळ उठल्याबरोबर दिली तर तुमचं आरोग्य टिकून राहील चांगल्या प्रकारे. खाण्यापिण्याची गोष्ट, बर्गर, पिझ्झा हे बंद करा आणि आपला डोसा, इडली याच्याकडे वळा. अर्थात आता तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयाचे आम्ही तुम्हाला शिकवताना होतो. बरोबर आहे? 94 ते आता 24 म्हटलं तर 30 वर्ष झाली. 30 वर्ष मागे जाऊन मी आता 79 वर्षाची आहे. तर हे आरोग्य टिकवणं फक्त आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी दुसरं कोणी काहीही करणार नाही. विशेषतः मुलींना मला सांगावंसं वाटतं की घर संसार सगळं सांभाळून स्वतःसाठी 15 मिनटं काढण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही शेवटी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या दास मॅडमसारखं अत्यंत निरोगी आयुष्य जगाल. आणि दुसरं, इच्छाशक्ती चांगली पाहिजे आपली. त्यासाठी मन आनंदी असलं पाहिजे. मन आनंदी असलं तर आपण काहीतरी छंद जोपासला पाहिजे तो ठेवण्यासाठी. आणि मन आनंदी असलं तर आपण माणसं जोडू शकतो, कारण आनंद आपण वाटू शकतो. आनंद वाटण्याने द्विगुणित होतो. तो आनंद वाटण्यासाठी आपल्या आजूबाजूला जर माणसं असावी लागतात. वस्तूंचा संग्रह करणे सोपं आहे, पण माणसांचा संग्रह करणं कठीण आहे.
जाधव ना? आणि ज्याच्याकडे माणसांचा संग्रह जास्त वर्षाकडे. तो खरा श्रीमंत. पैसा किती असू दे तुम्हाला, आणि तुम्हाला जर कोणी मित्रच नसतील तर काय उपयोग त्या तुमच्या पैशाचा, आणि तुम्ही कुढत मनानेच राहणार. म्हणून सदैव आनंदी राहण्यासाठी आनंद वाटा, आनंद मिळवा. आणि जर तुम्हाला वाटलं म्हणजे वेळ मिळाला तर समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्या कुठल्या तरी एका सामाजिक बांधिलकीला बांधून घ्या आणि प्रयत्न करा की समाजाशी संलग्न राहण्याचा. दुसरं म्हणजे विद्यार्थी दशेत असताना बऱ्याच गोष्टी आपण अशा तशाच सोडलेल्या असतो. जसजसं वय मोठं होत जातं तसतसं त्याच्याबद्दल नवीन नवीन गोष्टी तुम्हाला अनुभवाने वेगवेगळ्या येतात, शिकता तुम्ही. आणि या वेळेला आपल्याला इथे जे तुम्ही सगळे एकत्र झाला आहेत, हे टेक्नॉलॉजीचं हे काम आहे. व्हॉट्सॲपमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे. सगळे एकमेकांना शोधून काढतात गुगलवरून. गुगल सर्च केल्यावर कोण ना कोण आपला मित्रमैत्रिणी भेटतातच. म्हणून आनंदी राहा, दीर्घायुष्य राहा, दुसऱ्याला आनंद देत राहा, तर तुम्हालाही आनंद मिळणार. आणि सदैव सुखी राहा, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, ही दीर्घायुरारोग्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आपले अनमोल शब्द आपण इथे मांडलेत आमच्यासमोर. यानंतर मी शेर्लेकर मॅडम यांना विनंती करेन की आपण आपले चौधरी सर, माफ करा.